समाजवादी आंदोलन स्थापना दिनानिमित्त राष्ट्र सेवा दल पुणे जिल्हा आणि ग्रामस्थ भिवडी तालुका पुरंदर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य सेनानी साथी गोपाळराव गायकवाड यांच्या जन्मशताब्दी समारंभाचं आयोजन राष्ट्र सेवा दल साने गुरुजी स्मारक पर्वती पायथा येथे करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक विकास देशपांडे होते। ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हासदादा पवार प्रमुख पाहुणे म्हणून तर महात्मा फुले समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅडव्होकेट मोहन वाडेकर, माणिक बापू झेंडे, बापूसाहेब माहूरकर, मनोहर क्षीरसागर, विलासराव गायकवाड, श्याम निलंगेकर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनीही गोपाळराव गायकवाड यांच्या समाजवादी विचारसरणी, सामाजिक कार्य आणि जनतेप्रती असलेल्या समर्पणाचा गौरव केला। त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी समाजातील युवकांनी पुढे येण्याचं आवाहन करण्यात आलं। कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये बाळासाहेब गायकवाड, जगन्नाथ गायकवाड, अरुण गायकवाड, संजय गायकवाड, दत्ता पाकिरे, संदेश दिवेकर, प्रशांत दांडेकर, मनीषा पाटील, दीपाली आपटे, अश्विनी सातवडोके यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाची प्रस्तावना डॉक्टर दीपाली गायकवाड यांनी केली, तर सूत्रसंचालन युवराज सुतार आणि आभार दीपाली आपटे यांनी मानले। दादा त्यांचे विचार हा आमच्यासाठी अमूल्य ठेवा आहे। हाच ठेवा, त्यांचे अमूल्य विचार आपल्या पुढच्या पिढीसाठी उपलब्ध व्हावा, हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे। दादांच्या कामाचा आढावा इतका आहे की कितीही वेळ मिळाला तरी तो कमीच आहे, तरीही त्यातल्या त्यात सांगण्याचा प्रयत्न। 1941 साली स्वातंत्र्य लढ्यातील भूमिगत सहभाग, 1941 लेहवी वसुली कायद्याविरुद्ध लढा, गोवा मुक्ती संग्राम, स्वातंत्र्य संग्राम, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, 1972चा दुष्काळ, त्यामध्ये गोरगरीब जनतेला फार मोठी मदत, आणीबाणीच्या काळात सासवडमध्ये तू निर्भय बनवचा नारा। खरं म्हणजे आत्ता खरंच ही सगळ्यांच्या काळाची गरज आहे आणि आमच्यासारख्या जनरेशनला तर त्यांचा जो मेसेज आहे तू निर्भय बनवचा नारा हा फार महत्त्वाचा आहे। अनेक वेळा तुरुंगवास, सासवड एसटी डेपो सुधारणा, बापदेव घाटाचं काम सगळ्यात पहिल्यांदा दादांनी आणि दादांच्या तुकडीनं केलेलं आहे। कदाचित हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती नसेल। आज आपण रोज बापदेव घाट वापरतो, पण त्याचं काम आपल्या आजोबांनी केलंय हे बापदेव घाट सुरू झाल्यानंतर एक अभिमान वाटतो। आणि आहो तो बच्चे बच्चे वीरांचे वीरदानाचे नाही भिणार, अशी काँग्रेसच्या चळवळीतली गाणी आम्ही म्हणत होतो। आता वेगवेगळ्या मैदानामध्ये वेगळी गाणी ऐकायला मिळतात, वेगळे झेंडे पाहायला मिळतात। हा चिंतेचा विषय आहे। माननीय गोपाळराव गायकवाडांची जन्मशताब्दी आपण करत असताना माझाही त्यांचा व्यक्तिगत संबंध फार कमी आला, परंतु कारण मी काँग्रेस पक्षामध्ये होतो। पण एक गोष्ट खरी, संदेशने सांगितल्याप्रमाणे की कायम लाल टोपी डोक्यावर, आणि या समाजवादी नेत्यांची नावं माहूरकर साहेब आपण अतिशय अप्रतिम भाषण केलं। कारण समाजवादी समाज रचना, राजकारणात समाजवाद, अर्थकारणातला समाजवाद, सामाजिक न्यायाचा समाजवाद, या सर्व समाजवादी विचारांची चर्चा आणि चर्चेच्या माध्यमातून जन आंदोलन वेगवेगळ्या प्रकारे या महाराष्ट्राने गेली अनेक वर्ष पाहिले। परंतु ज्या काळात काही रस्ता नव्हता, अशा वेळी एक एक दगड उचलून आणि समाधानाची आणि समूहाची शक्ती काय असते हे माननीय गोपाळराव गायकवाड यांनी दाखवलं, सिद्ध केलं। हे श्यामकांत मोऱ्यांनी मला अनेक वेळा सांगितलेलं माझ्या तुम्ही लक्षात आहे। श्री गोपाळराव दादा यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान अत्यंत प्रेरणादायी आहे। आमच्या दादांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता स्वातंत्र्य चळवळीत स्वतःला झोकून दिले। त्यांनी लोकांना एकत्र केले, अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि देशाच्या स्वातंत्र्याचा पाया भक्कम केला। अशा थोर देशभक्ताच्या त्यागामुळे आज आपण सर्व जनता जनार्दन मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत। त्यावेळी दादा बाणा राजहंस यांच्या शेतकरी शेतमजूर पंचायत या संघटनेचं ऑफिसचं आणि महाराष्ट्रातलं जनरल सेक्रेटरी म्हणून काम बघायचं। आणि बाणा राजहंसांना सांगायचे की टायपिंगचा खर्च होऊ दे ना, तर त्यावेळी म्हणायचं की टायपिंग त्यावेळी चांगलं नव्हतं आत्ताच्यासाठी। तर ते म्हणले द इथं उमटतं आणि त्याचा काना पुढं उमटतं, ते मला टायपिंग काही आवडत नाही, मी माझ्या हाताने लिहिलं। त्यांचं अक्षर अतिशय चांगलं। आणि महाराष्ट्र शेतकरी शेतमजूर पंचायतीचे सर्व पट्टे वहीमध्ये त्यांनी हाताने लिहून काढलेले होते। त्या वह्यासुद्धा जतन झाले तरी इथं हे आहेत, गुरव आहेत, ते सांगतील
शेषपंचायत सुद्धा आता राजवंशानंतर राहिली आहे. शेतकरी शेतमजूर पंचायत ही फार मोठी आयडिया आहे. अण्णा जरी म्हणजे राजवंश होते तरी त्यांची बांधिलकी ही ग्रामीण भागाची फार मोठी होती.